शिवाजी पार्कवर मनसेचं भव्य पुस्तक प्रदर्शन भरलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही प्रमुख उपस्थिती असेल। आशा भोसले यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे। सोबतच नागराज मंजुळे सुद्धा कविता वाचन करणार अशी माहिती समोर येते। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। आशा भोसले, सिने अभिनेता विकी कौशल, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे आता कविता वाचन या प्रदर्शनाच्या माध्यमातून करतील। सगळे दिग्गज कलावंत इकडे येणार आहेत, काय सांगायला कार्यक्रमात? हा कार्यक्रम मुळात अभिजात भाषा हा दर्जा जेव्हा मिळाला म्हणून आम्ही हे करतोच आहोत। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी स्थापना झाली त्याच्यानंतर 2008 पासून आम्ही मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय। त्या अगोदर कोणाला माहितीही नव्हता की असा काही दिवस असतो। तो दिवस माननीय राज ठाकरे साहेबांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना साजरा करायला सांगितला। त्याच्यानंतर महाराष्ट्राला आणि शासनाला देखील कळलं असावं मला वाटतं। त्याच्यानंतर सगळे हे कार्यक्रम करायला लागले। तर केवळ राज ठाकरे साहेबांमुळे जो काही अभिजात मराठीचा पाठपुरावा करत होतेस, अनेक पक्ष केवळ वल्गना करत होते, मराठी आणि मराठी राजकारण करत होते। पण राज ठाकरे साहेबांनी त्याची राजकीय भूमिका न घेता एक प्रामाणिक पाठपुरावा केला आणि एकमेव असा नेता आहे की ज्यांनी इथे शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये सभेमध्ये मोदी साहेबांना समोरासमोर अगदी सांगितलं होतं की अभिजात दर्जा हा मराठीला मिळायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने तो तुम्ही प्रयत्न करा आणि तो लवकरात लवकर द्या आणि तो मिळाला। केवळ ह्याचं श्रेय, आता जो काही श्रेयवाद चाललेला आहे तो ह्या भंपक सगळ्या वल्गना आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते पाहता ह्याचं श्रेय फक्त राज ठाकरे साहेबांना जातं आणि महाराष्ट्र सैनिकांना जातं। कारण महाराष्ट्र सैनिकांनी सुद्धा ह्यासाठी गेले 2008 पासून अनेक प्रयत्न केले आहेत। विविध माध्यमातून, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांनी प्रयत्न केलेत। त्याचाच एक भाग की नागेश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज मुंबई।